हॅलो एव्हरीवन, मी काजल नंदीबाई स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलवर। चला, आज अगदी महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे, जी की आहे टेटच्या रिगार्डिंग। ठीक आहे, सो टेटची जी परीक्षा आहे त्या परीक्षेवरून उमेदवारांमध्ये नेमकं गोंधळ सुरू झालेला आहे। सो परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी आहे की काय गोंधळ झाले, नेमकं काय आहे हा प्रकरण, त्याविषयी आपण इथे थोडक्यात पाहणार आहोत। पण जसं की तुम्हाला माहिती आहे, टेटची परीक्षा तोंडावरच आलेली आहे। अजूनही तुमच्याकडे वेळ आहे, तुम्हाला टेस्ट सिरीज वगैरे द्यायची आहेत, बॅच आपली आहे, बॅच सुद्धा तुम्ही जॉईन करू शकतात। लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच, आपली बॅच जी आहे ती काय आहे तर लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आहे। जेवढं होईल तेवढं बॅच मध्ये तुम्हाला ऍडमिशन करायचे आहेत, तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करायचे आहेत। यामध्ये संपूर्ण लाईव्ह प्लस रेकॉर्ड, जुन्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण, सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर, टेस्ट सिरीज, ई बुक नोट्स मोफत, व्हिडिओ डाउनलोड सुविधा, डिजिटल बोर्डवर लाईव्ह क्लास, संपूर्ण गोष्टी तुमच्या कव्हर केल्या जातील। सो जेवढं होईल तेवढं बॅच मध्ये तुम्हाला ऍडमिशन करायचं आहे। आणि संपर्क करायचा असेल तर संपर्कासाठी हा नंबर दिलेला आहे, 9545818303। या नंबरवर कॉल करून तुम्ही संपर्क करू शकता। आता नेमकं उमेदवारांमध्ये काय गोंधळ झालेली आहे, नेमकी ती महत्वाची माहिती काय मॅडम ती आम्हाला सांगा। सो ती तुमच्या समोर इथे मांडलेली आहे। बघा, परीक्षांवरून उमेदवारांमध्ये गोंधळ। आठवड्यात एमपीएससी ची गट क टेट परीक्षा, बघा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणारी गट क पदासाठी परीक्षा 1 जून रोजी होत आहे। तर 24 मे ते 5 जून या कालावधीत शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलवर द्वारे त्यांनी ऑनलाईन अभियोग्यता व बुद्धिमान चाचणी परीक्षा 3 टेट 3 होणार आहे। त्यामुळे टेट मधील गट क ची तयारी करणाऱ्या उमेदवारांमध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे। बरोबर, ती आहे 24 मे ते 5 जून आणि लगेच 1 जून पासून तुमची गट क ची एक्झाम आहे। सो अकृक्षक विद्यापीठांतर्गत व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या काही परीक्षाही याच दरम्यान होत आहेत। टेट परीक्षेची तारीख पुढे ढकलण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी संघटनांकडून हालचाली सुरू झालेल्या आहेत। ठीक आहे, सो या संदर्भाने पुण्यातील राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्तांना निवेदनही पाठवण्यात आल्याची माहिती युवा विद्यार्थी असोसिएशनचे तुषार देशमुख यांनी दिली आहे। सो परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर अधिसूचनेची माहिती दिल्यानंतर अवघ्या 20 दिवसात टेट 3 या परीक्षेची पूर्ण प्रक्रिया पार पडावी लागत असून तयारीसाठी कमी कालावधी मिळायचाही सूर उमटत आहे। सो टेटच्या तारखेचे नियोजन केल्यास भविष्यातील न्यायालयीन प्रक्रियेत जाण्यासारखी समस्या उद्भवणार नाही, असे देशमुख यांनी सांगितलेले आहे। ठीक आहे, सो जास्त गोंधळ तुम्ही जे निर्माण केले ते त्यांनी स्पष्ट भाषेत सगळं सांगितलेलं आहे। ठीक आहे, पहिली तर गोष्ट हे सगळं हे मी सुद्धा मान्य करते की अवघ्या 20 दिवसात टेट 3 या परीक्षेची पूर्ण प्रक्रिया पार पडावी लागत असून तयारीसाठी कमी कालावधी मिळालेला आहे। पण आम्ही तर आधीपासून तुम्हाला सांगत आलेलो की टेटची एक्झाम होणार अभ्यासाला लागा। पण विद्यार्थ्यांचं कसं असतं, जेव्हा आली डेट तेव्हा आपले डोळे उघडतात आणि ते साहजिक आहे। ते मी जेव्हा विद्यार्थी होती त्यावेळेस माझं सुद्धा तेच होतं। सो त्या गोष्टी होत राहतात। पण इथे जो गोंधळ निर्माण झाले, ह्या गोंधळ तर खरं तर आहेच एक बघायला गेलं तर, कारण की बघायला गेलं तर 1 जूनला गट क ची आहे आणि 24 मे ते 5 जून तुमची ती एक्झाम आहे। हे सगळं एकदम जम्बलिंग झालेलं आहे। बट जास्त काही गोंधळ तुम्हाला क्रिएट करून घ्यायचा नाहीये, व्यवस्थितपणे तुम्हाला अभ्यासाला तर लागायचंच आहे। अभ्यासावरून तुम्ही तुमचं लक्ष वळवून द्यायचं नाहीये। ठीक आहे, सो तुम्ही ते बघू शकतात की आपलं कॉन्टॅक्ट नंबर इथे दिलेला आहे। ठीक आहे, आपला कॉन्टॅक्ट नंबर इथे दिलेला आहे। तुम्हाला जर बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर नक्कीच घेऊ शकता। हा आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे 9545818303। ठीक आहे, इथे लिहून देते मी 9545818303। या नंबरवर कॉल करून तुम्ही बॅच मध्ये ऍडमिशन करून घेऊ शकता। ठीक आहे, सो नक्कीच तुम्हाला व्यवस्थितपणे कन्सेप्ट क्लिअर झाली असेल, अभ्यासाला लागा, पॉज घेऊ नका, थांबू नका, अभ्यास करा। ठीक आहे, सो भेटूयात नेक्स्ट लेक्चरला। बाय बाय, थँक्यू सो मच।